उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही, पण आश्वासन भरपूर दिले. मी राहुरी तालुक्याला असं करणार, तसं करणार, राहुरी तालुक्याचं असं करणार. ते काय तर बोलला असेल मला की मी भाषण फार ऐकत नाही त्यांचे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो, मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहिलं खरं, पण नेमकी सरकार येणार कोणाचं आहे हा मला प्रश्न पडायला लागेल. ठीक आहे, आश्वासन दिलं पाहिजे. शेवटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय बोलणार आहे दुसरं, आणि त्याचाही दोष नाही. त्यांनी अजून राहुरीच ओळखली नाही. राहुरी ओळखायला आमच्या परिवाराचे 50 वर्ष गेले. त्यामुळे त्याला काय मी दोष कंट्रीसाठी देत नाही. किती लोक गेले, तो ज्यांच्या बरोबर मोटरसायकलवर बसला होता तो तरी त्याच्या बरोबर आहे का, हे सगळं अजून चित्र रंगायचंय. पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू. मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषणं चालू आहेत, सरकार कोणाचं येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतोय राजकारणाची गंमत कशी आहे. ही निवडणूक का होऊ शकत नाही. देशामध्ये आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच आहे. ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने, राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे, म्हणजे पार 1991 पासूनची जी निवडणूक लागली, ही निवडणूक विखे पाटील परिवार आणि समोरच्या पक्षाचे, राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले 50 वर्ष हा विखे पाटील परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला. ही ती निवडणूक आहे. ही निवडणूक 91 साली झाली. त्याचं उत्तर आपण 2014लाही दिलं, 2019लाही दिलं, आणि या 2024ला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचं ही त्याची निवडणूक आहे. आता आपण चर्चा करतो. मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले, मुख्यमंत्री राहिले, संरक्षण मंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मंत्रिपदं भूषवले, असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितलं असेल की तू काळजी करू नको, सरकार आपलं आल्यानंतर. एक नेत्याचा कार्यकर्ता फोनवर खासदाराला गोळ्या घालायची धमकी देतो. खासदाराला तुमची काय मदत. मला जर गोळी घालायची धमकी होत असेल तरी तुम्ही बसलेले सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय होणार. बरं ती धमकी दिली तर दिली. मला कडले साहेबांनी लगेच मोर्चा काढला आणि पोलिसांकडे गेले आणि पोलिसांकडे घेऊन म्हटले खासदार संरक्षण द्या. आता त्यांनी 3 बंदूकवाले पाठवले माझ्याकडे. आता माझ्यासारखीची अडचण काय, मी कधी बंदूक घरी घेऊन फिरलो नाही, फिरलो कधी 5 वर्ष. आता जर आत्ता फिरलो तर ते म्हणजे आले माझं आत्ता काय अजून काही झालं नाही आणि 3 बंदूक घेऊन फिरू राहिलं नाही. नाही घ्यावं तर हे म्हणते आम्ही तुमच्यासाठी करतो, तुम्ही दिलेलं संरक्षण घेत नाही, म्हणजे हे बोगस पण आहे. आता म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही या गाडीत बसा, गोळीचा आवाज झाला तर तुम्हाला मी बोलवतो, तोपर्यंत तुम्ही काय राय पडू नका. काय करणार. सुजय विखेला या लोकसभेमध्ये लढून काय मिळतं, काय मिळणार हे सांगा. याच्या अगोदरही खासदार राहिलेत की काय एवढा संघर्ष, काय एवढे भाषण, काय एवढे गावोगावी दौरे, काय एवढं काम. कारण की एक गोष्ट राहुरी तालुक्याच्या जनतेने तुम्ही आवर्जून लिहून घ्या की ती जी गोळी निघणार आहे भविष्यात, त्या गोळीमध्ये आणि तुमच्यामध्ये सुजय विखे पाटील उभा राहणार. आणि म्हणून सुजय विखे पाटलाची गरज आहे. हे काय माझ्या स्वार्थासाठी नाही.
हे तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे. हे काही सांगू द्या, तर मी तर सगळ्यांना मॅनेज करू शकत नाही. ज्या तालुक्यातून हे उमेदवार आहेत, ज्या तालुक्यातून उमेदवार आहेत, मी तर त्यांचे तुमचे नातेवाईक तिकडे आहेत की नाही का? नातेवाईक लोकांचे एकदा फोन लावून तर विचारा. फोन लावून तर माझ्यासाठी विचारू शकता की बाबा हा तुमचा माणूस इकडे येऊ राहिला, आम्ही काय करायचं, आणि जे ते म्हणतील तसं करा. मी तर तुमच्या नातेवाईकांना